नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या डेली मिनी व्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे आपला 167वा. तर ऑलमोस्ट आपला मास्टर बघा हँडवर्कचं काम करतो आहे ब्लाउजेसचं, आणि हा ब्रायडल ब्लाऊज आहे. तर ह्याचा आउटपुट कसा आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या हँडवर्कचे ब्लाउजेस खूप चांगले होतात आणि कस्टमरला देखील आवडतात. त्यानंतर इथे आपला मास्टर करत होता मकर संक्रांतीचे ड्रेसेसची कटिंग. ऑलमोस्ट आता युनिक कलेक्शन येतं, इवन रिशाज क्रिएशनला पण ईशा क्रिएशनला पण, आणि कलेक्शन एवढा चांगला आहे ना की 1-1 फूडपर्यंत आहे. त्यानंतर हा दादा करत होता मकर संक्रांतीच्याच ड्रेसचं काम. तर इथे तो पायपिंग कट करत होता. गेलो पटकन काढली शूटिंग, कारण की आपल्याला हवी होती. तर त्यांनी घेतला पटकापट फ्रॉक स्टिच करायला, आणि आपल्याकडे फ्रॉक आहेत, स्कर्ट टॉप आहेत, काही गाऊन्स पण आहेत. तर येणारा जो कलेक्शन आहे ना तो एक नंबर कलेक्शन होणार आहे आपला. दादाचं ठॉक करून झालं आणि दादा करत होता ब्रायडल ब्लाऊजचंच एक हे. तर ऑलमोस्ट हा नॉर्मल ब्लाऊज होता, ह्यावर काही पॅटर्न नव्हतं असं नाही, हँडवर्क किंवा मशीन वर्क नव्हतं, पण पॅटर्न होता. सो ऑलमोस्ट पॅटर्न वगैरे समजावलेलं. तर दादा स्टिच मास्टर आलं आपल्याकडे काम समजवायला. काम अभी 3 हैंडवर्क में गया है, वो कल तेरे पास आएगा. 2 ब्लाउज मेरे को कल कैसे भी करके चाहिए तो चाहिए. अर्जंट में भेजो. तो ऑलमोस्ट मास्टर काम समजवत आहे. तर आपला ते ड्रेस रेडी झालेले आहेत, बघू शकतो आपण. तिथे आपली ताई करते ब्लॅक कलेक्शनचं काम. तर बाकीचं काय काय चालू आहे तर चला बघूयात. तर मास्टरला घेऊन निघालो आपण शॉपला, आणि शॉपला कस्टमर चालूच होते. तर ऑलमोस्ट त्या ताईंना हवे होता ब्लाऊज. तर पटापट मास्टरने ब्लाऊज दाखवले. तितक्यात कारखान्यातून परत फोन आला, तर मास्टरने परत सांगितलं. आणि ऑलमोस्ट त्यानंतर इथे आले दुसरे कस्टमर, त्यांनी पण आलेले ब्लाऊज घ्यायला. तर त्यांच्या लेंगाला ब्लाऊज पाहिजे होता, तर मास्टरने दाखवलं. तर आजचा डेली मिनी ब्लॉग आपण इथे सेंड करतो. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.